श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 365। घाटे हरिभटाला प्रपंचाची विस्मृती। घाटे हरिभट कुटुंबासह सर्वज्ञांच्या दर्शनाला आले। सर्वज्ञांचे दर्शन झाले। एके दिवशी सर्वज्ञ आसनावर बसलेले होते। हरिभट सर्वज्ञांजवळ बसले होते। त्यांची पत्नी पण सर्वज्ञांजवळ बसलेली होती। सर्वज्ञ हरिभटांना म्हणाले, भट्टो, आमच्या जवळ काही मागा हो जी, तरी मला प्रपंचाची विस्मृती द्यावी जी। सर्वज्ञ म्हणाले, भट्टो, प्रपंचाची विस्मृती का? काय पुरुषार्थ हे तर तुमचे अज्ञान। सर्वज्ञ ज्ञान मोंचक जी मला हेच व्हावे। सर्वज्ञ म्हणाले, तुम्ही विद्वान, शास्त्र जाणता, तुम्ही विचारपूर्वक आपल्यासाठी जे चांगले तेच का करीत नाही जी, मला हेच व्हावे। सर्वज्ञ म्हणाले, चांगला विचार करा, एक क्षण महत्वाचा जात आहे। तुम्हाला पुन्हा असेच जन्माला याल व चतुर्विधीच्या भ्रमणात पडाल। जी मी विचार केला आणि त्यांना सामर्थ्य संचार झाला। त्यांनी आपल्या अंगावरचे कपडे काढले, धोतर सोडले, मग सर्वज्ञांचे दोन्ही श्रीचरण डोक्यावर धरले। जातो हो श्री चक्रधरराय, जातो हो श्री चक्रधरराय असे म्हणून ते निघाले। तेव्हा त्यांच्या पत्नीने सर्वज्ञांना विनंती केली, जी यांनी हे असे मागितले, आता मी काय करू बाई? तुम्ही जेथे राहाल तेथे हे येतील, तुम्ही सांगाल ते करतील। मग ती तेथे राहायची, तेथे तेही जायचे, ती सांगायची तेवढे ते करायचे। रिद्धपुराला जात असत, दावे नेसायचे, दोर पांघरायचे, तेथे जायचे। हातात मातीचे खापर घेऊन श्री प्रभूंना धूपारती करायचे। गावाचे लोक म्हणायचे, रावणाचे वेळ यायला लागले। इतर सर्व आपापल्या कामाला लागले। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।